आमची खात्री पटली आहे, तूच खरी आत्या आहेस आमची। दादा बंटी तुमच्या सोबत आहे? हो, काय झालं? दादा तुम्ही ताबडतोब घरी या। का? अरे जी बाई आपल्याकडे आत्या बनून आली होती ती आपली खरी आत्या नाहीच आहे। साहेब हीच ती बाई जी सकाळी मार्केटमधून मुलाला घेऊन जात होती। बंटीला किडनॅप करणं, त्याच्या सुटकेसाठी खंडणी मागणं आणि मुलाला डांबून ठेवणं या आरोपांखाली मी तुम्हाला अटक करतोय। कोणीही मध्ये पडू नका, मला माझ्या प्रोसिजर प्रमाणे जाऊ द्या। इन्स्पेक्टर साहेब मी त्या दिवशी बंटी बंटी बघा कसा आहेस तू? तुला या लोकांनी त्रास तर दिला नाही ना? इन्स्पेक्टर साहेब थँक्यू व्हेरी मच। माझा बंटी तर मला परत मिळाला, पण मी दिलेले पैसे यांच्याकडेच असणार आहेत। मला सांगा तुम्ही पैसे हिच्याकडे दिले होते? कधी दिले होते? नाही यांच्याकडे म्हणजे एक्झॅक्टली यांच्याकडे नाही। काय या अशा बायका फार हुशार असतात। नाही हो माझ्याकडे खरंच दिलेलं नाही इन्स्पेक्टर साहेब। तासाभरापूर्वी हिने मला फोन केला आणि सांगितलं की तुमच्या घरासमोरच्या गार्डनमध्ये पैसे ठेवा। त्याप्रमाणे मी पैसे ठेवले। मग मला सांगण्यात आलं की तुम्ही घरी जा, तुम्ही घरी जाईपर्यंत बंटी घरी पोहोचलेला असेल। मग मी 5 लाख रुपये गार्डनमध्ये ठेवले आणि घरी आलो, पण पाहतो तर घरी बंटी आलेलाच नव्हता। हो तू फोन मी नाही केला हो, ती पैसे घेऊन पळाली आहे ना, तिने केला असेल। अहो पण हा प्रकार घडला तेव्हा आम्ही इकडे नव्हतोच, आम्ही बंटीला घेऊन बाहेर फिरायला गेलो होतो। बरं ज्या बाईनी तुम्हाला फोन केला तिचा आवाज तुमच्या लक्षात असेल ना? फोनवर कळत नाही साहेब, आणि ही काय फोनवर आवाज बदलून सुद्धा बोलू शकते, किंवा हिची कोणी साथीदारी असू शकते। हे बघा निखिल, तुम्ही जरा विचार करा। आम्ही हे सगळं करणारे वाटतो तुम्हाला, आणि मुळात हे सगळं करण्यामागे काहीतरी मोटिव्ह तर पाहिजे। हो या बिचारीनी भाचा समजून माया लावली आहे त्याला। बघितलंस, आपल्याला बाळ नाही म्हणून दुसऱ्यावर जीव लावायला गेलीस ना, ते संघाशी आलं। करेक्ट, हाच मोटिव्ह असेल यांचा। अहो यांना मुलबाळ नाहीये, यांनी माझ्या मुलाला म्हणूनच पळवलं आणि वर पैसेही मागितले। शट अप! पैसे मागायला आम्हाला भीक लागलेली नाहीये। अस्मिता मॅडम 15 मिनिटं तुम्हाला यासाठी दिली का? चला रे हिला घेऊन, आणि हिचे पतिरा जर जरा जास्त ट्यूटिव करायला लागले ना तर त्यांना घेऊन चला। निखिल हे बघा, बंटी आम्हाला पूर्णपणे परका होता, पण तरीही तो आमच्याकडे येताना अजिबात रडला नाही। याचाच अर्थ मला असं वाटतंय जी बाई त्यांना आमच्याकडे घेऊन आली ती तुमच्या आणि त्याच्या ओळखीची असणार। माझ्याकडे ना तिचे शूट झालेलं फुटेज आहे, तुम्ही प्लीज बघता। ठीक आहे, बघतो आम्ही। प्रभाकरची तुमची काही चूक नसताना राग मात्र तुमच्यावर निघा। म्हणजे मग आज इकडे यायला त्याने विरोध केला असेल ना ग? ही तर नीलू मावशी आहे। विरोध करायला आहेच कोण? बंटीला सांभाळायची। सासू सासरे गेले, हे गेले, बंटीचे आई बाबाही गेले। पण मला तर सांगून गेली होती की रजा घेते आणि गावाला जाते म्हणून। त्यांनी तुम्हाला खोटं सांगितलं। खरं तर त्या इथे आल्या होत्या आमची आत्या बनून, आणि तुमच्या बंटीला त्यांचा नातू बनवून आणलं होतं त्यांनी। त्यांनी जे काही सांगितलं त्यावर आम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला, कारण आमच्यापैकी कोणीच कधीच आमच्या आत्याला पाहिलं नव्हतं। ही माझी आत्या। ही घरी आली तेव्हा आम्हाला तुमच्या नीलू मावशींचा संशय आला।
आणि त्याचाच छडा लावत असताना पोलीस आले. तिचा फोन बिघडलाय असं तिने मला सांगितलं म्हणून मी माझा फोन तिला दिला. हो, आणि म्हणूनच जे किडनॅपिंगचे कॉल आले, पैसे मागण्याचे कॉल आले, ते वहिनीच्या फोनवरनं आले असणार. हो, मला ती सकाळी भेटली तेव्हा आमच्याच घराची चौकशी करत होती. बंटी, ती म्हणाली तू त्याला घेऊन ये, तोवर मी रिक्षा बघते. म्हणून मी त्याला घेऊन आले. त्याला समोर नीलम दिसत होती आणि म्हणून तो माझ्याबरोबर आला. पण हवालदारांनी फक्त वहिनीलाच त्याला घेऊन जाताना पाहिलं. मला वाटतं म्हणून त्यांना फक्त वहिनीचा संशय आला असणार. म्हणजे मोठ्या गैरसमजुतीने हा प्रकार घडलाय तर. पण एक प्रश्न उरतोच, ती या मुलाला घेऊन तुमच्याकडेच का आली? कदाचित त्यांना मुलाला ठेवायला एखादी सेफ जागा हवी असेल. हो, पण पैसे मिळाल्यावर तरी बंटीला तिने परत का नाही केलं? मला वाटतं त्यांना तशी संधीच मिळाली नसेल, किंवा मग तसं करून पकडलं जाण्याची रिस्क घेण्यापेक्षा स्वतः सेफ राहून आम्हाला अडकवणं त्यांना जास्त सोयीस्कर वाटलं असेल. हे बघा, नक्की काय घडलंय हे ही बाई पकडली गेल्याशिवाय कळणार नाही. पण तोपर्यंत यांच्यावरचा संशय कमी होत नाही. हा, बोल मनाली. काय? मावशी तू? इन्स्पेक्टर साहेब, हीच ती बाई, पकडा तिला. आई म्हणाली, हा सगळा काय प्रकार आहे? आम्ही या बाईला शोधायला जेव्हा इथून बाहेर पडलो तेव्हा दाजींचा मेसेज आला आणि दाजींनी ज्या ठिकाणी बोलावलं होतं तिथे पोहोचलो तर दाजींनी ऑलरेडी या बाईला पकडलं होतं. दाजी, नेमकं काय घडलं? आत्या घरी आले हे कळल्यावर तुम्ही तिला बघायला आलात. मग मला तिचा संशय आला म्हणून तुम्ही मला भेटायला आला. माझा फोन लागत नव्हता. अच्छा, म्हणून तुम्ही मला क्वेश्चन मार्कचा मेसेज केलात. मग पुढे काय झालं दाजी? हा तर हा माझाच मोबाईल आहे जो मी हिला दिला होता. हो, हो, ही तर मीच दिलेली पैशाची बॅग आहे. वाघमारे ताब्यात घ्या.
नीलू मावशी, अगं अशी कशी वागलीस तू? पैशासाठी? अगं स्वतःची नोकरी गमावलीस ते गमावलीस, पण स्वतःचं आयुष्यही उद्ध्वस्त केलंस का? वहिनी निर्दोष आहे हे आता तरी पटलंय ना तुम्हाला? इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जाईल आणि जास्तीत जास्त शिक्षा करा. मलाच काय शिक्षा? मी हे जे काही सगळं केलंय ना ते या विशाखाच्या सांगण्यावरून केलंय. कुठं बोलते ही? अगं तू सगळं मी शपथ घेऊन सांगते खरंच. मी खोटं जायचे. मी खरंच ते केलं असं. वहिनी शांत काही केलेलं? शांत हो वहिनी, शांत हो प्लीज. मी शपथ घेऊन सांगते. तिनं मला आत्यावरचा लेख वाचायला दिला. म्हणाली तू आत्या बनून ये आणि येताना बंटीला घेऊन ये. मला बंटी पाहिजे, तुला पैसे पाहिजे तर तू जाताना बंटीला इथं ठेवून दे. म्हणून हिने हिचा फोन मला दिला. खोटं बोलतेय ही. तिचा मोबाईल बंद पडला होता म्हणून मी माझा फोन हिला दिला होता. वहिनी शांत हो प्लीज, शांत व्हा, शांत हो, मला हँडल करू. इन्स्पेक्टर साहेब, हो ही बाई खोटं बोलते, कळत नाहीये का तुम्हाला? हे बघा मॅडम, पुराव्याशिवाय आम्ही कोणालाही खरं खोटं ठरवू शकत नाही. मला सांगा, तुम्ही जर माझ्या जागी असता तर काय केलं असतं? तुम्हा घरच्यांव्यतिरिक्त बाहेरचा कोणी साक्षीदार आहे तुमच्याकडे? एक साक्षीदार आहे. बंटी. त्याला तर वहिनीपेक्षा ही बाई जास्त जवळची आणि ओळखीची आहे. तो नक्की खरं काय ते सांगू शकतो. त्याच्यावर तरी विश्वास ठेवाल ना तुम्ही? अहो पण याला तर बोलताच येत नाही. मला एक संधी द्या प्लीज. दाजींनाही बोलता येत नाही, पण दाजीने सांगितलेलं सगळं कळलं ना मला. प्लीज. बंटी, आज सकाळपासून जे काही घडलंय त्यातलं तुला कितपत कळलंय मला माहिती. हे बघ बाळा, या नीलम मावशी तुला सांभाळतात हो ना? आणि वहिनी तुला आजच भेटली. आम्हाला सांग, यांपैकी कोण तुझ्याशी वाईट वागलं? तुला इथे कोण घेऊन आलं? या मावशी घेऊन आलाय का माझी वहिनी घेऊन आली? तुला इथे कोण घेऊन आलं? या मावशी घेऊन आलाय का माझी वहिनी घेऊन आली? तू जे काही सांगशील ना त्यावर हे पोलीस काका ठरवणार आहेत की कोणाला शिक्षा करायची. तेव्हा नीट आठवून व्यवस्थित आणि अजिबात न घाबरता सांग. बघा बघा माझ्याकडे बघून हसतोय तो. ये बाळा ये इकडे ये. माझी मोठी गाठ बघ मी तुला खाऊ देईन की नाही. ये ये
उदय पाहिलं इन्स्पेक्टर साहेब, या मुलाने न्याय केला. आता याच्यावर तरी विश्वास आहे ना तुमचा? अहो याला काय माहितीये? आज सकाळपासून विशाखाने त्याचे लाड केले, त्याला खाऊ खेळणी दिली म्हणून तो तसा वागतोय. हा नसताना विशाखा माझ्याशी काय बोलली त्याला काय माहिती? सॉरी अस्मिता मॅडम, फक्त या मुलाच्या वागण्यावरून मी विशाखा अग्निहोत्री यांना क्लीन चिट देऊ शकत नाही. मला या दोघींनाही अटक करावी लागेल. इन्स्पेक्टर साहेब, मला एक संधी द्या प्लीज. बोला, काय सांगत होता? वहिनीने तुम्हाला सांगितलं हे सगळं करायला? कधी सांगितलं? म्हणजे प्रत्यक्ष भेटून सांगितलं का फोनवर सांगितलं? कुठे सांगितलं? केव्हा? कसं? सांगा, बोला पटापट. बोला बोला. आता काय गप्प बसलं? मगाशी खूप बोलत होता ना तुम्ही. बोला, कसं सांगितलं? प्रत्यक्ष भेटून सांगितलं का फोनवर सांगितलं? हो, प्रत्यक्ष भेटून सांगितलं. कधी? कुठे? केव्हा? सांगा, बोला 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 पटापट बोला. मला जरा आठवावं ना. घडलेली गोष्ट आठवावी लागतच नाही इन्स्पेक्टर साहेब. आणि ह्या सांगतील त्यावेळी वहिनी कुठे होती हे मी प्रूव्ह करू शकते. आणि वाटल्यास तुम्ही दोघींचे फोन कॉलचे रेकॉर्ड चेक करा. तुम्ही गप्पा का उभ्या आहात? अजून आठवलं नाही वाटतं? बोला. हे बघा बाई, बऱ्या बोलाने बोला, नाही तर मी चुकले. हे जे काही सगळं केलंय ते मी एकटीनच केलंय. मला पैशाची गरज होती, गावचं कर्ज फेडायचं होतं. कसं आहे, मला माफ करा, माफ करा. तुला माफी मागायला लाज नाही वाटत? अगं, ह्या अशा चांगल्या लोकांना जर अडकवायचा प्रयत्न केला नसतास ना, तर कदाचित माफही केलं असतं मी तुला. पण आता नाही. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जाईल. वाघमारे, पाटील, घेऊन जा. सॉरी ताई, मी तुमच्या घरच्यांवर संशय घेतला. सॉरी अस्मिता मॅडम. इट्स ओके. तुम्ही तुमची ड्युटी करत होता. खरा गुन्हेगार सापडेपर्यंत मी सुद्धा सगळ्यांवर संशय घेते. पण संशय घेत असताना माणुसकी विसरून चालत नाही. सॉरी अस्मिता मॅडम. सॉरी, सॉरी फॉर एव्हरीथिंग. खरं म्हणजे तुम्ही बंटीला सांभाळत आणि तुम्हालाच त्याचा जास्त त्रास सहन करावा लागला. खरं म्हणजे त्याची आई गेल्यावर माझं त्याच्याकडे जरा दुर्लक्षित झालं. पण आता नाही होणार. बंटी, चल. वहिनी, आज मला माझं हरवलेलं माहेर सापडलं.
अस्मिता, मी आजच इथे आले खूप बरं झालं. तुझ्याबद्दल जे वाचलं होतं, ऐकलं होतं, बस प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं. प्रभाकरची मुलगी शोभतेस. वेल डन.